नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता यामध्ये आपण काय बघायचं बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं, बीपीटी थिअरम असं देखील म्हटलं जातं। तर तो थिअरम काय आहे बघा, स्टेटमेंट बघा, इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रोपोर्शन। ओके, तुम्हाला फक्त काय केलं जातं बघा, क्वेश्चन देताना कसं देतात, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। तर थिअरम दिल्यानंतर तुम्हाला हे त्याचं स्टेट म्हणल्यावर हे स्टेटमेंट त्याचं लिहावं लागतं। आता स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इफ ए लाईन पॅरलल टू साइड ऑफ ए ट्रायंगल, एक लाईन आहे जी काय असणार आहे, ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला जर पॅरलल असेल अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, जर ती लाईन तिसऱ्या लाईन साइडला पॅरलल असेल आणि जर दोन साइडला तर तिनं टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केला असेल, देन दी लाईन डिवाइड्स दी साइड इन दी सेम प्रोपोर्शन, तर ती लाईन काय करते, त्या दोन साइडना सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते। फर्स्टली मी याची डायग्राम काढते। डायग्राम काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा, एक ट्रायंगल असायला हवा। एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, मी नाव देते त्याला ABC। एबीसी ट्रायंगल आहे, याच्यामध्ये काय करते, ही जी माझी लाईन एल आहे ती बीसी या साइडला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे आणि तिनं या डी आणि ई या टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये काय केलेलं आहे, रिमेनिंग साइड्सना इंटरसेक्ट केलेला आहे। असं जर इंटरसेक्ट केलं असेल तर ही लाईन काय करते, या दोन साइडना सेम प्रोपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते। ओके, तर फर्स्टली वी कॅन राईट गिव्हन थिंग्स। आता गिव्हन थिंग्स काय आहेत बघा, आपल्याला काय केलेलं आहे, in triangle ABC, line L parallel side BC। लाइन L ही काय आहे, BC या साइडला काय आहे, पॅरलल आहे and intersects side AB and side AC in points D and E respectively। ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला गिव्हन थिंग्स काय आहे, एल ही लाईन आहे, एल ही लाईन बीसी या साइडला पॅरलल आहे आणि त्या काय केलेलं आहे, लाईननं एबी या साइडला डी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केले आणि एसी या साइडला ई या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे। आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, प्रूव्ह काय करायचं आहे, तर देन दी लाईन डिवाइड्स द साइड इन दी सेम प्रोपोर्शन। ही लाईन काय करणार आहे, या साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करणार आहे, म्हणजे आलेले प्रोपोर्शन काय असणार आहे, इक्वल असणार आहे। म्हणजे प्रूव्ह काय करायचं आहे बघा, आपल्याला एडी अपॉन डीबी इज इक्वल्स टू एई अपॉन ईसी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। ओके, ते प्रूव्ह करण्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन करणार आहे। तर ते कन्स्ट्रक्शन काय असेल बघा, आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन काय करते मी, ड्रॉ सेगमेंट्स डीई अँड बीई, सॉरी सेगमेंट्स काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन काय करणार आहे, ड्रॉ सेगमेंट बीई अँड सेगमेंट डीसी, हे दोन काय करणार आहेत, मी सेगमेंट्स जॉईन करून घेणार आहेत। आता सेगमेंट जॉईन केल्यानंतर आपला काय करायचा आहे, प्रूफ जो आहे तो आपण बघायचा आहे। प्रूफ बघूया, प्रूफ मध्ये काय करूया, आपण ट्रायंगल कन्सिडर करूया आणि पेअर वाईज काय करूया, ट्रायंगल कन्सिडर करून त्याचे एरियाज फाइंड आउट करून घेऊया। आता इथे मी कोणते ट्रायंगल कन्सिडर करणार आहे बघा, ट्रायंगल ADE, ट्रायंगल DEB अँड ट्रायंगल CDE। या तिन्ही ट्रायंगल्सच्या काय आहेत बघा, हॅव इक्वल हाइट्स, या तिन्ही ट्रायंगल्सच्या हाईट काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत। म्हणजे जर मी त्यांचे रेशो घेतले तर काय होणार आहेत, रेशो त्यांचे कसे येतील, एरियाचे रेशो हे करस्पॉन्डिंग देअर बेसिस असणार आहेत। म्हणजेच काय येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADE बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEB इज इक्वल्स टू, या दोन ट्रायंगल्सची हाईट सेम आहे, म्हणजे बेस कोण येईल बघा, AD बाय DBA। ओके, कशावरून आलं हे, एरिया proportional to their basis.
कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 आला. सिमिलरली मी काय घेते आता, एरिया ऑफ ट्रायंगल ADE बाय एरिया ऑफ ट्रायंगल CDE. याच्यामध्ये सुद्धा काय आहे, या तिन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. हाईट सेम असेल तर ते रेशो काय येईल, रिलेटेड टू देअर बेसिस. बेसिस काय येतील बघा आता, AE बाय EC येणार आहे. कशावरून, सेम रिझन असणार आहे, एरिया प्रपोर्शनल टू देअर बेसिस. क्वाड्रिसेस इक्वेशन नंबर 2. ओके, दोन इक्वेशन आलेले आहेत, त्यांचे रेशो आलेले आहेत. नाउ कन्सिडर दीज टू ट्रायंगल्स. आपण कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जे दोन ट्रायंगल कन्सिडर झालेले आहेत, कोणते झाले आहेत बघा, DEB हा ट्रायंगल फर्स्टली, अँड सेकंड वन इज CDE. हे जो मी दोन ट्रायंगल घेतलेले आहेत, DEB अँड CDE. ओके, कन्सिडर किंवा इन ट्रायंगल DEB अँड ट्रायंगल CDE. या दोन ट्रायंगल मध्ये काय आहेत बघा, DE आणि BC ह्या काय आहेत, दोन पॅरलल लाईन आहेत. या जर दोन पॅरलल लाईन असतील तर यांचे हाईट्स काय येणार आहेत, इक्वल येणार आहेत. सिमिलरली यांची हाईट इक्वल असून सुद्धा काय आहे, यांचे बेस सुद्धा काय आहेत, बेस काय येणार आहे बघा, D हा बेस काय येईल, इक्वल येईल. इन ट्रायंगल DEB अँड CED bases and heights are equal. ओके, मग जर इक्वल बेस आणि हाईट असेल तर या दोन ट्रायंगलचे एरिया काय येतील बघा, एरिया त्यांचे इक्वल येणार आहेत. Therefore एरिया ऑफ ट्रायंगल DEB इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल, नेक्स्ट ट्रायंगल कोणता आहे आपला, CDE हे येणार आहे. कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 3. ते का आलं, कारण त्यांचे काय आहेत, बेस आणि हाईट काय आहे, इक्वल आहेत. जर बेस आणि हाईट इक्वल असतील तर यांचा रेशो काय येतो, 1:1 येतो. मग 1/1 येत असेल तर काय होणार आहे, या दोन ट्रायंगलचे एरिया काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. नाउ फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 वरून काय असेल बघा, इथं काय आहे, DEB आहे, इथं काय आहे, CED आहे. पण इक्वेशन 3 मध्ये आपलं काय आलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल DEB इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल CDE. हे दोन इक्वल आहेत, म्हणजे मी काय करू शकते, DEB आणि CED हे काय करू शकते, एकमेकांना रिप्लेस करू शकते. हे जर मी रिप्लेस केलं तर इथं काय येईल बघा, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADE बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEB, ओके, इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल ADE बाय एरिया ऑफ ट्रायंगल CDE. हे काय होणार आहे, इक्वल येणार आहेत. कारण आपलं काय आलेलं आहे, DEB चा एरिया आणि CDE चा एरिया काय आहे, इक्वल आहे. ते जर इक्वल असतील तर या दोन साइड्स काय येणार आहेत, इक्वल येणार आहेत. जर LHS इक्वल असेल तर आपल्या काय असणार आहेत, RHS सुद्धा इक्वल असणार आहेत. देअरफॉर AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC. आणि हेच काय आपल्याला करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. ओके, थेरम मी पुन्हा सांगते. स्टेटमेंट काय आहे बघा, इफ ए लाईन पॅरलल टू साइड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिव्हाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. कॉमाच्या जे आधीपर्यंत, कॉमापर्यंत जो काही आपला सेंटेन्स असणार आहे ते आपल्या गिव्हन थिंग्स असणार आहेत, आणि कॉमा नंतरचं जो सेंटेन्स असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं असणार आहे. दिलेलं काय आहे बघा, आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ABC, त्याच्यामध्ये जी L लाईन आहे ती BC या साइडला पॅरलल आहे आणि तिनं AB या साइडला D या पॉइंट मध्ये, तर AC या साइडला E या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ती जी येणारा रेशो आहे तो इक्वल आहे हे प्रूव्ह करायचंय. म्हणजेच काय, AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्यासाठी मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, दोन सेगमेंट्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. BE आणि DC हे जॉईन करून घेतलेलं आहे. हे जॉईन केल्यानंतर इथे ट्रायंगल तयार होतात.
त्या ट्रायंगल्सचे काय येतं बघा, हा जो ट्रायंगल आहे ADE, नेक्स्ट DEB अँड नेक्स्ट CDE, ह्या तिन्ही ट्रायंगल्सची काय असते, हाईट इक्वल असणार आहे, कारण पॅरलल लाईनशी रिलेटेड ती आहेत. जर पॅरलल लाईनशी रिलेटेड कोणताही ट्रायंगल घेतला तर त्याची हाईट इक्वल येणार आहे. त्यांची जर हाईट इक्वल असेल तर त्याच्या आपण एरियाचे जर रेशो फाइंड आउट केले तर ते काय असतील, रिलेटेड टू देअर बेसेस असणार आहेत. फर्स्ट जर मी काय केलं, ADE अँड DBEचं काय, DEBचं काय येईल बघा, AD अपॉन DB येईल. नेक्स्ट ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ADE अँड एरिया ऑफ ट्रायंगल CDE, याच्यामध्ये काय येणार आहे, बेस AE बाय EC येईल. नाउ दिस टू ट्रायंगल DEB अँड CDE, याच्यामध्ये काय आहे, हाईट आणि बेस काय आहेत त्यांचे इक्वल आहेत. DE हा बेस आला आणि ही काय आहे, DE आणि BC या दोन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे याच्यावरून आपण कुठेही परपेंडिक्युलर टाकला तर हाईट काय येणार आहे, सेमच येणार आहे. आणि DE हा त्यांचा कॉमन बेस असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, बेस आणि हाईट त्यांचे इक्वल आहेत. जर हाईट आणि बेस इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचे एरिया काय असतात, 1/1च्या प्रपोर्शन मध्ये असतात. 1/1च्या प्रपोर्शन म्हणजेच काय, दोन्ही ट्रायंगल्सचे एरियाज काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. जर काय होईल, इथं इक्वल आहेत म्हणल्यावर मी DEB आणि CED किंवा CDE हे आपण एकमेकांना रिप्लेस करू शकतो. जर रिप्लेस केलं तर LHS सेम येतात. मग जर LHS सेम असतील तर आपल्या RHS सुद्धा काय येणार आहेत, सेम असणार आहे. त्याच्यावरून काय केलंय मी, AD अपॉन DB इज इक्वल्स टू AE अपॉन EC, आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, शो करायचं आहे. नेक्स्ट इज कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, फर्स्ट पार्ट आता आपण काय याच्या आधी बघितलेला आहे बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितलेला आहे. आता त्याचा कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स म्हणजे काय, थेरमच्या एक्झॅक्ट अपोजिट. थेरम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, इफ ए लाईन पॅरलल टू थर्ड साइड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट दी two sides in two distinct points, then the line divide the sides in the same proportion. आता काय देतात बघा, कॉन्व्हर्स मध्ये काय सांगतात, इफ ए लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन दी सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर एक लाईन आहे जिने काय केले, टू साइड्सना काय केलेलं आहे, ट्रायंगलच्या सेम रेशो मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ती लाईन काय असणार आहे, त्या थर्ड साइडला पॅरलल असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कॉन्व्हर्स हा थेरमच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो. त्यासाठी इथं आपल्याला आता गिव्हन थिंग्स काय आहेत बघा, गिव्हन त्यांनी काय दिलेलं असणार आहे बघा, लाईन L ही आपल्याला पॅरलल आहे हे दाखवायचं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, एक लाईन दिलेली आहे जिने काय केलेलं आहे, दोन सेगमेंट्सना काय केलं, दोन साइड्सना टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि सेम रेशो मध्ये काय केलेलं आहे, त्यांचं प्रपोर्शन आलेलं आहे. मी फर्स्ट फिगर ड्रॉ करते, काय येईल बघा. सपोज करा की ही लाईन आहे आणि या लाईननं काय केलेलं आहे, ABC हा ट्रायंगल आहे, BE. ओके, L ही लाईन आहे. L ह्या लाईननं काय केलंय, AB ला D या पॉइंट मध्ये तर AC ला E या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. आणि गिव्हन थिंग्स आर AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC, हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, लाईन L पॅरलल साइड BC. लाईन L ही काय आहे, BC या साइडला पॅरलल आहे. थेरम मध्ये काय होतं, हे आपल्याला गिव्हन होतं, L ही BC ला पॅरलल आहे हे ऑलरेडी दिलेलं होतं. याच्यावरून आपण हे प्रूव्ह केलेलं. आता आपल्याला हे गिव्हन थिंग्स आहे आणि L साइड काय आहे, BC ला L लाईन ही पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन करते. कन्स्ट्रक्शन काय आहे बघा, कन्स्ट्रक्शन असं करणार आहे की माझी जी AC आहे या AC लाईन वर मी काय करणार आहे, E डॅश हा एक पॉइंट घेणार आहे आणि DE डॅश ही सेगमेंट जॉईन करणार आहे. DE डॅश ही अशी घ्यायची आपण लाईन की काय असली पाहिजे, ती BC ला पॅरलल असली पाहिजे. काय करणार आहे बघा, मी एक पॉइंट E डॅश ऑन साइड AC. ओके, जॉइन DE डॅश पॅरलल टू
साइड बीसी. डीई डॅश हा काय केलेला आहे मी, जॉईन केलेला आहे डीई डॅश. तो कसला असला पाहिजे, माझ्या बीसी या साइडला पॅरलल असला पाहिजे. ओके, नाउ लेट अस सी द प्रूफ. ओके, तर आता जो हा माझा कॉन्व्हर्स आहे तो कॉन्व्हर्स काय करणार आहे मी, इनडायरेक्ट मेथडनी प्रूव्ह करणार आहे. इनडायरेक्ट मेथडनी प्रूव्ह करायचं म्हणजे काय करायचं बघा, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते काय करायचं, रॉंग आहे असं अज्युम करायचं आणि रॉंग आहे असं अज्युम करत काय करायचं, आपण प्रूफ कडे आपल्याला जायचं. असा एक पॉइंट येतो जिथं काय भेटतं आपल्याला, दोन आपली सेंटेन्स म्हणजे जे हे आपण अज्युम केलेलं आहे ते आणि आपलं जे सोल्युशन मध्ये फाइंड आउट होणार आहे ते, हे दोन्ही काय होतात, कॉन्ट्राडिक्शन भेटतं. आणि कॉन्ट्राडिक्शन भेटल्यानंतर काय होतं, आपण केलेलं अझम्पशन रॉंग भेटतं. म्हणजेच काय, ते रॉंग असली म्हणजे म्हटल्यावर काय असणार आहे, ते करेक्ट असणार आहे. ओके, तर पहिला काय करायचं, प्रूफ मध्ये मेन्शन करायचं. मी लिहिते इथं, वी कॅन प्रूव्ह दिस थेरम. We can prove this theorem by indirect method. इनडायरेक्ट मेथडनी काय करणार आहे, हा थेरम मी प्रूव्ह करणार आहे. ओके, त्याच्यासाठी काय होईल बघा, आता इथं काय करणार आहे मी, assume that line L not parallel to side BC. लाइन ही काय नाही आहे, एल लाइन बीसी ला पॅरलल नाही आहे, हे मी अज्युम करणार आहे. नाउ बाय कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलेलं आहे बघा, डीई डॅश पॅरलल साइड बीसी. डीई डॅश हा काय आहे माझा, बीसी साइडला पॅरलल आहे. Therefore by BPT काय यूज होईल बघा, आता इथं DE डॅश इज पॅरलल टू BC असे जर असेल तर इथं काय येणार आहे, AD बाय DB. BPT काय येईल बघा, AD बाय DB इज इक्वल्स टू AE डॅश बाय E डॅश C. ओके, AE डॅश बाय E डॅश C, कारण माझी DE डॅश ही काय आहे, BC ला पॅरलल आहे. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. बट AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC. इक्वेशन नंबर 2. हे काय आहे, आपल्याला गिव्हन आहे, हे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे. AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC हे आपल्याला दिलेलं आहे. नाउ फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून काय म्हणतो बघा, AD बाय DB, AD बाय DB. LHS सेम आहेत, जर LHS सेम असतील तर RHS पण काय येणार आहेत, सेम येणार आहेत. Therefore फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून मी काय म्हणणार आहे बघा, AE डॅश divided by E dash C is equals to AE by EC. ओके, आता इथं आपल्याला काय होतं बघा, AE डॅश आणि E डॅश C याच्यामध्ये मी काय करणार आहे, दोन्ही साइड मध्ये 1 ऍड करणार आहे. ऍडिंग 1 टू बोथ साइड्स. मी काय करते, 1 ऍड करते. काय होईल बघा, AE डॅश by E dash C plus 1 is equals to AE by EC plus 1. ओके, ऍड केल्यावर काय होईल बघा, आता डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. काय येईल ऍडिशन, AE डॅश प्लस E डॅश C डिवाइडेड बाय E डॅश C is equals to AE plus EC by EC. ओके, नाउ AE डॅश प्लस E डॅश C, AE डॅश प्लस E डॅश C म्हणजेच काय असणार आहे, होल AC असणार आहे, AC बाय E डॅश C. अँड AE प्लस EC म्हणजे सुद्धा काय असणार आहे, AC बाय EC असणार आहे. नाउ AC काय आहे, सेम आहे. म्हणजेच काय होईल बघा, इथं आपण काय म्हणू शकणार आहे, 1 अपॉन E डॅश C इज इक्वल्स टू 1 अपॉन EC. म्हणजेच काय होईल बघा, E डॅश C इज इक्वल्स टू EC होईल. पण
ई डॅश सी इज इक्वल्स टू ई सी कधी होणार आहे, जेव्हा काय असणार आहे, व्हेन ई इज इक्वल्स टू ई डॅश. ई इज इक्वल्स टू ई डॅश असेल तेव्हाच काय होणार आहे, ई आणि ई डॅश सी इज इक्वल्स टू ए सी येईल. पण ई डॅश आणि ई हे दोन काय आहेत आपले, टू डिस्टिंक्ट पॉइंट आहेत. हे काय नाही आहे, दोन्ही इक्वल नाहीये. हे कधी होऊ शकतं, when E is equals to E dash but E is not equals to E dash. E आणि E dash काय नाही आहेत, इक्वल नाही आहेत. therefore we get contradiction. आपल्याला काय भेटलेलं आहे, कॉन्ट्रडिक्शन भेटलेलं आहे. therefore our assumption is wrong. our assumption is रॉंग. काय अज्युम केलेलं होतं आपण, अज्युम काय केलेलं आहे, लाईन, लेट अस अज्युम दॅट लाईन एल इज नॉट पॅरलल टू बीसी. हे आपलं अजम्पशन रॉंग आलेलं आहे. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. म्हणजेच काय असणार आहे, लाईन एल ही बीसी या साइडला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. हा आपला काय आहे, बीपीटीचा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला ऑलरेडी दोन रेशो हे प्रपोर्शन मध्ये आहेत हे सांगितले आणि याच्यावरून काय करायचं आहे, आपल्याला ती येणारी लाईन ही दुसऱ्या साइडला काय असणार आहे, पॅरलल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी मी एक ई डॅश हा पॉइंट घेतलेला आहे जो की काय आहे, डिस्टिंक्ट पॉइंट आहे. त्या डिस्टिंक्ट पॉइंट वरून मी हे काय केलेलं आहे, इनडायरेक्ट मेथडनी थेरम प्रूव्ह केलेला आहे. इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण जे काही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते अझम्पशन रॉंग आहे असं कन्सिडर करायचं आणि ते काय करायचं, आपण जसं जसं सॉल्व्ह करत जाईल तसं आपल्या एका पॉइंटला आपल्याला कॉन्ट्रडिक्शन भेटणार आहे. जसं की इथं आपल्याला कॉन्ट्रडिक्शन भेटलं, ई इज इक्वल्स टू ई डॅश असेल तरच ई डॅश सी इज इक्वल्स टू ई सी येईल. पण काय नाही आहे, आपले ई आणि ई डॅश हे दोन काय आहेत, टू डिस्टिंक्ट पॉइंट आहेत. देअरफॉर वी गेट कॉन्ट्रडिक्शन. दॅट इज अवर अझम्पशन इज रॉंग. मीन्स लाईन एल इज नॉट पॅरलल टू साइड बीसी इज रॉंग. जर हे चुकीचं असेल तर करेक्ट काय असणार आहे, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. नेक्स्ट आपण बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. यालाच काय म्हणलं जातं, अँगल बायसेक्टर थेरम असं देखील म्हणलं जातं. तर हा थेरम काय आहे बघा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ओके, म्हणजेच काय आहे बघा, एक आपल्याला ट्रायंगल दिलेला असणार आहे आणि त्या ट्रायंगलचा एक अँगल बायसेक्ट झालेला असणार आहे. तो बायसेक्ट झाल्यानंतर जी अपोजिट साइड मध्ये काय होणार आहे, तो अपोजिट साइड मध्ये दोन पार्ट मध्ये डिवाइड होईल. तर त्याचा रेशो हा रिमेनिंग साइड्सच्या रेशो इतका असतो. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी फिगर ड्रॉ करून घेऊया आपण. फिगर कशी येईल बघा, एक आपल्याला ट्रायंगल दिलेला असणार आहे. इथं मला ए बी सी हा ट्रायंगल दिलेला आहे. याच्यामध्ये आपला सी हा अँगल बायसेक्ट झालेला आहे. म्हणजेच काय केलेला आहे, तो सी आणि ई ए बी या पॉइंटला त्यानं काय केले, ए बी या साइडला ई या पॉइंट मध्ये त्यानं इंटरसेक्ट केलेलं आहे. ओके, सी हा इथं आपला अँगल जो आहे तो डिवाइड झालेला आहे. म्हणजेच काय आहे बघा, ए सी ई इज इक्वल्स टू ई सी बी. हे दोन अँगल काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कारण सी हा आपला अँगल बायसेक्ट झालेला आहे. बायसेक्ट म्हणजे तो काय करतो, दोन इक्वल अँगल मध्ये त्याचं डिवायडेशन करतो. तर आता गिव्हन थिंग्स काय आहेत बघा, आपल्याला गिव्हन इन ट्रायंगल एबीसी, एबीसी हा आपला ट्रायंगल दिलेला आहे. बायसेक्टर ऑफ अँगल सी, बायसेक्टर ऑफ अँगल सी, सी ह्या अँगलचा जो बायसेक्टर आहे म्हणजे सीई, त्यानं काय केलंय, ए बी या साइडला ई या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट्स साइड ए बी ऍट पॉइंट ई या पॉइंट मध्ये त्याने इंटरसेक्ट केलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, आपला जे काही अँगल बायसेक्टर केल्यानंतर साइड जी डिवाइड झालेला आहे तो रेशो, म्हणजे ए बी ही साइड आपली ई या पॉइंट मध्ये काय केलेलं आहे, इंटरसेक्ट केलेला आहे. म्हणजे इथं दोन पार्ट झाले, ए आणि ई बी. तर यांचा जो रेशो आहे, म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, ए ई बाय ई बी
इज इक्वल्स टू काय असणार आहे, रिमेनिंग टू साइड्सच्या रेशो इतका असणार आहे. मग फर्स्ट जर आपण ए घेऊ तर साइड सी ए घ्यायची, डिवायडेड बाय ईबी आहे म्हटल्यावर साइड सीबी येणार आहे. जर आपण ईबी बाय ईए घेतलं तर साइड सीबी बाय सीए घ्यायचं आहे, त्याची करस्पॉन्डिंग तिथली साइड आपण घ्यायची आहे. म्हणजे ए बाय ईबी इज इक्वल्स टू सीए बाय सीबी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी इथे एक कन्स्ट्रक्शन करते. कन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा, कन्स्ट्रक्शन करणार आहे की बी ह्या पॉइंट मधून मी एक रे काढणार आहे, जो रे काय असला पाहिजे माझा सीई ला पॅरलल असला पाहिजे. काय करणार आहे, बी ह्या पॉइंट मधून एक मी असा रे काढणार आहे जो सीई या रेला काय असणार आहे, पॅरलल आहे. आणि आपली जी एसी साइड आहे ती पुढे काय करणार आहे, मी एक्सटेंड करणार आहे. आणि एक्सटेंड केल्यानंतर ती ह्या रेला काय होईल, एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होईल. तो इंटरसेक्ट पॉइंट म्हणजे मी इथे काय करणार आहे, डी हे नाव देणार आहे. ओके, कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, ए रे parallel to ray CE from point B. B ह्या पॉइंट मधून काय केलेलं आहे, मी सीई ला पॅरलल रे काढलेला आहे आणि तो काय केलेला आहे, अँड एक्सटेंड AC at point D. ओके, डी या पॉइंट पर्यंत काय करायचं आहे आपल्याला, एसी एक्सटेंड करायची आहे. म्हणजेच काय आहे तर गिव्हन काय केलेलं आहे, सी आणि बीडी हे दोन रे काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि मी एसी ही एक्सटेंड केली आहे, जी काय केलेली आहे माझ्या रेला डी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली आहे. ओके, नाउ आता आपल्याला काय बघायचं आहे, आपला प्रूफ बघायचा आहे. प्रूफ मध्ये काय येईल बघा, फर्स्टली आपल्याला दोन पॅरलल लाईन आहेत. कन्सिडर रे सीई पॅरलल रे बी डी. सीई हा बीडी ला पॅरलल आहे, हे आपण फर्स्टली कन्सिडर करायचं आहे. आणि एसी ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, अँड एसी इज ट्रान्सव्हर्सल. एसी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करूया. आता काय येईल बघा, सीई आणि बीडी ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही जर मी एसी काय केली किंवा एडी जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर इथे काय होतात, दोन आपल्याला अँगल फॉर्म आउट होतात. कोणकोणते अँगल येतील बघा, ते अँगल ए सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी बी. काय म्हणलं बघा मी, अँगल ए सी ई म्हणजे हा अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी बी याला येईल. का, कारण हे दोन कसे असणार आहेत, आपले करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स call this as equation number 1. Now same consider ray CE parallel ray BD and तर मग अशी आपण AC घेतली होती ट्रान्सव्हर्सल, आता BC ही ट्रान्सव्हर्सल घेऊया. अँड BC इज ट्रान्सव्हर्सल. असं जर घेऊ तर इथे आपल्याला पुन्हा एक पेअर फाइंड आउट होते. काय केलेलं आहे बघा, सीई आणि बीडी या दोन लाईन पॅरलल आहेत आणि आपला हा काय आहे, बीसी ही काय आहे माझी ट्रान्सव्हर्सल आहे. असं जर असेल तर इथे आपल्याला अल्टरनेट अँगल भेटतात. कोणता आहे बघा, हा सी अँगल आणि हा बी. म्हणजेच काय येईल, अँगल ई सी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बी डी. ओके, काय केलेलं आहे बघा, ई सी बी म्हणजे हा जो अँगल आहे तो कशाला येईल, कॉन्ग्रुएंट सी बी डी या अँगलला कॉन्ग्रुएंट येणार आहे. हे अँगल कोणते आहे, अल्टरनेट अँगल. ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईनचे अँगल तुम्ही काय केलेला आहे, ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. अल्टरनेट अँगल्स
कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. ओके, पण आपल्याला गिव्हन थिंग्स काय आहे बघा. गिव्हन थिंग मध्ये काय सांगितलंय, सी हा अँगल आपला बायसेक्ट झालेला आहे. जर सी हा अँगल बायसेक्ट झालेला असेल तर मी काय म्हणलं बघा, ACE इज इक्वल्स टू ECB. हे दोन अँगल काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. बट अँगल ACE इज इक्वल्स टू, इक्वल म्हणजेच काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB. ही काय आहे, आपलं गिव्हन आहे. व्हॉट इज इक्वेशन नंबर 3. नाउ फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून आपल्याला काय भेटेल बघा. 1 मध्ये काय आहे, आता हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. पण हे जर दोन अँगल सेम आहेत, हे जर दोन अँगल सेम असतील म्हणजे जर माझी LHS सेम असेल तर काय होणार आहे, RHS पण सेम येणार आहे. देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. ओके, हे काय येणार आहे, कॉन्ग्रुएंट येणार आहे. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 4. नाउ इन ट्रायंगल CBD. ओके, मी काय करते, CBD हा ट्रायंगल कन्सिडर करते. त्या ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, आपल्याला अँगल CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. हे काय आहे, 4 वरून आपण सांगितलेलं आहे की कोणते दोन अँगल, CDB इज कॉन्ग्रुएंट टू CBD. जर असं असेल तर काय होईल बघा, देअरफॉर CDB मीन्स CB कॉन्ग्रुएंट टू CD. हे काय येईल, काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही आयसोस्केल ट्रायंगल थेरम पाहिलेला आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा पाहिलेला आहे. तर कॉन्व्हर्स काय आहे बघा आयसोस्केल ट्रायंगल थेरमचा, इफ ए ट्रायंगल हॅव 2 कॉन्ग्रुएंट अँगल्स. ओके, म्हणजे एका ट्रायंगल मध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साइड काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग जर आपला इथं काय आहे बघा, CDB आहे. CDB ची अपोजिट साइड कोण येणार आहे, आपली CB येईल. अँड नेक्स्ट इज CBD याची अपोजिट साइड कोण येणार आहे, CD येणार आहे. म्हणजेच काय येईल, CB इज इक्वल्स टू CD आपला येणार आहे. आणि हे कशावरून आलेलं आहे बघा, बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. कॉन्व्हर्स वरून काय आलेलं आहे, ते आलेलं आहे. ओके, इक्वेशन नंबर 5 म्हणते मी याला. आता हे 5 म्हणल्यानंतर नेक्स्ट आपण काय करायचं आहे बघा, अजून एक ट्रायंगल कन्सिडर करूया. नाउ इन दिस होल ट्रायंगल ABD. ओके, मी कोणता ट्रायंगल करते कन्सिडर बघा, ABD हा ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. इन ट्रायंगल ABD या ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, रे CE इज पॅरलल टू रे BD. रे CE पॅरलल रे BD. CE हा काय आहे, BD ला पॅरलल आहे. दोन रे पॅरलल असतील तर काय करू शकतो आपण, इथं BPT यूज करू शकतो. BPT वरून काय येईल बघा, AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय CD येणार आहे. हे कशावरून आलं, बाय BPT. ओके, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 6. ओके, काय आलेलं आहे बघा, AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय CD आला. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, तर AE बाय EB म्हणजे आपली एक साइड आलेली आहे इज इक्वल्स टू AC बाय CA बाय CB. CA म्हणजेच काय आहे, AC आहे. पण CD म्हणजेच काय आहे बघा, इथं फ्रॉम इक्वेशन 5 CD अँड CB आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय असणार आहे, त्या इक्वल असणार आहे. देअरफॉर आय कॅन रिप्लेस CD बाय CB. म्हणजेच काय येईल, AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय CB येणार आहे. हे कशावरून आलं, फ्रॉम 5. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. CA म्हणजेच काय असणार आहे, AC असणार आहे. काय आहे बघा आपला थेरम, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड द अपोजिट साइड ऑफ एन अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साइड्स.
जो काही बायसेक्टर असणार आहे अपोजिट साइडला त्यानं जर बायसेक्ट केलं तर बायसेक्ट झाल्यानंतर त्या दोन साइडचा जो रेशो असणार आहे तो रिमेनिंग टू साइड्सच्या रेशो इतका असणार आहे. म्हणजेच काय आहे AE बाय EB इज इक्वल्स टू CA बाय CB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय आहे बघा, CE ला पॅरलल मी एक रे काढणार आहे B ह्या पॉइंट मधून आणि जो रे काय झाला पाहिजे मी AC एक्सटेंड केल्यानंतर D ह्या पॉइंट मध्ये ती AC काय होणार आहे इंटरसेक्ट होणार आहे. असं काय केलेलं आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन वरून काय केलं, आता मी दोन पॅरलल लाईन कन्सिडर केल्या, CE आणि BD या दोन पॅरलल लाईन आणि AC ही जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर तिथे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची पेअर फाइंड आउट होते. नंतर मी जर CE आणि BD हे दोन पॅरलल लाईन आणि जर BC ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर तिथे आपल्याला कॉन्ग्रुएंट अल्टरनेट अँगल्सची पेअर मिळते. जर इथं माझ्या LHS जर काय असतील सेम असणार आहे तर RHS पण काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे फ्रॉम 1, 2 and 3 हे दोन अँगल आपल्याला गिव्हन आहेत कारण हा बायसेक्टर झालेला अँगल इक्वल येणार आहे. 1, 2 आणि 3 वरून CBD इज इक्वल्स टू CDB इज इक्वल्स टू CBD येणार आहे. आता जर आपण मी काय केला CBD हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक दोन अँगलची पेअर काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. जर ही पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल थिअरम त्याच्या अपोजिट साइड पण काय असणार आहेत एकमेकींना कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच काय येईल CDB ह्या अँगलची अपोजिट साइड आपली CB असणार आहे आणि CBD याची अपोजिट साइड काय असणार आहे CD असणार आहे. या दोन्ही एकमेकींना कॉन्ग्रुएंट असणार आहे. नाउ कन्सिडर द होल ट्रायंगल मीन्स ABD साइज ट्रायंगल मी कन्सिडर करेन तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरलल लाईन आहेत म्हणजे CE आणि BD ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. या म्हणजेच ह्या होल ट्रायंगल मध्ये मी BPT यूज करू शकते. BPT यूज केल्यानंतर काय येईल AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय CD येईल. But from equation 5 CD is equals to CB. That's why I can replace here CD by CB. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. AE by EB is equals to AC by CB. Next is कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. आता कॉन्व्हर्स काय असतो एक्झॅक्ट थिअरमच्या अपोजिट असतो. थिअरम काय होतं बघा, जर एका रेनं काय केलं अपोजिट साइडला बायसेक्ट केलं तर ते दोन रेशो काय येत होते इक्वल येत होते. आता काय केलेलं आहे बघा आपल्याला इफ इन ट्रायंगल ABC point D on side BC such that AB by AC is equals to BD by DC then ray AD bisect angle ABAC. ओके, आता आपल्याला रेशो इक्वल दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे बघा की AD हा रे काय आहे अँगल BAC ला बायसेक्ट केलेला आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्टली आय कॅन ड्रॉ ए फिगर कशी येईल बघा. ट्रायंगल काय आहे आपला ABC हा ट्रायंगल दिलेला आहे. ABC हा ट्रायंगल दिल्यावर काय सांगितले D पॉइंट आहे. कुठे आहे BC हा पॉइंट, BC या साइडवर D हा पॉइंट आहे ज्यानं काय केलेला आहे हा A अँगल बायसेक्ट केलेला आहे. म्हणजेच काय येणार आहे BAD इज इक्वल्स टू CAD हे असणार आहे. ओके, तर गिव्हन थिंग्स काय आहेत बघा. गिव्हन इज इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा रेशो दिलेला आहे AB बाय AC इज इक्वल्स टू BD बाय DC हा रेशो आपल्याला दिलेला आहे. BD जेव्हा घेतला तेव्हा काय केलेलं आहे बघा AB घेतलेली आहे. DC जेव्हा आहे म्हणजेच काय आहे तेव्हा कोणती साइड घेतलेली आहे AC ही साइड घेतलेली आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, तर जो काही आपला असणारा AD आहे त्यानं काय केलेलं आहे BAC ला बायसेक्ट केलेला आहे. प्रूव्ह काय करायचं आहे रे AD बायसेक्ट्स अँगल BAC ला बायसेक्ट करणार आहे म्हणजेच काय असणार आहे दॅट इज अँगल BAD इज इक्वल्स टू अँगल DAC किंवा CAD असेल तरी आपल्याला काय होणार आहे सफिशियंट असणार आहे. बायसेक्ट करणार आहे म्हणजे या दोन पार्टना किंवा या दोन अँगलला 2 इक्वल पार्ट मध्ये तो डिवाइड करणार आहे. नेक्स्ट याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायला हवं. कन्स्ट्रक्शन करते मी.
कंस्ट्रक्शन काय करणार आहे बघा, मी इथं आहे मी एक्सटेंड करणार आहे. AB हा मी ही साइड एक्सटेंड करते ऍट पॉइंट E. ह्या पॉइंट पर्यंत एक्सटेंड करणार आहे आणि काय करणार आहे AE ही कुठपर्यंत एक्सटेंड करणार आहे बघा मी, AC इतका माझा काय आला पाहिजे, AE आला पाहिजे. म्हणजे इथं कुठेतरी आपला E हा पॉइंट येईल आणि E हा पॉइंट काय करणार आहे मी नंतर C ला जॉईन करणार आहे. कंस्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा मी, एक्सटेंड AB एक्सटेंड करायचा ऍट पॉइंट E ह्या पॉइंट पर्यंत एक्सटेंड केलेला आहे. सच दॅट AE इज इक्वल्स टू AC. AE इज इक्वल्स टू काय आला पाहिजे आपला, AC आला पाहिजे अँड जॉईन CE. आणि याच्यावरून काय करणार आहे मी, CE जॉईन करून घेणार आहे. आता कन्स्ट्रक्शन केलं, या कन्स्ट्रक्शन वरून आता आपल्याला काय बघायचं आहे, आपला प्रूफ बघायचा आहे. काय येणार आहे बघा, कन्सिडर ट्रायंगल EAC. ओके, कन्सिडर ट्रायंगल EAC. EAC हा मी ट्रायंगल घेते. या ट्रायंगल मध्ये काय माहिती आहे बघा, आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, EA इज इक्वल्स टू AC आहे. इन ट्रायंगल EAC AE इज इक्वल्स टू AC. कशावरून आहे हे, आपलं कन्स्ट्रक्शन वरून आहे. ओके, हे जर कन्स्ट्रक्शन वरून असेल, देअरफॉर अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AEC. ओके, हे कशावरून आलं, बाय आयसोस्केल ट्रायंगल थेरम. कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 1. ओके, काय आहे बघा, मी ट्रायंगल कोणता कन्सिडर केलेला आहे, EAC हा ट्रायंगल कन्सिडर केला. या ट्रायंगल मध्ये EA इज इक्वल्स टू AC आहे. हे मी काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जर EA इज इक्वल्स टू AC असेल तर आयसोस्केल ट्रायंगल थिअरम वरून काय येतं, तर जर दोन साइड्स ट्रायंगल मधल्या कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अपोजिट अँगल सुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग EA चा अपोजिट अँगल काय आहे बघा, AE चा अपोजिट अँगल म्हणजे हा CA, तोच मी इथे लिहिलेला आहे ACE. अँड AC चा अपोजिट अँगल कोण येणार आहे, E येणार आहे, तो मी इथे लिहिलेला आहे AEC. ओके, नाउ कन्सिडर अवर बिग ट्रायंगल. इन ट्रायंगल EBC. ओके, इन ट्रायंगल EBC. ह्या ट्रायंगल मध्ये ऑलरेडी आपल्याला काय केलेलं आहे, AB बाय AC इज इक्वल्स टू BD बाय DC. ह्या काय आहेत, गिव्हन थिंग्स आहेत. पण फ्रॉम इक्वेशन 1 AC इज इक्वल्स टू व्हॉट, AE. देअरफॉर आय कॅन रिप्लेस हियर AC बाय AE. म्हणजेच काय आहे, AB बाय AE इज इक्वल्स टू BD बाय DC. हे कशावरून आलं आपलं, कन्स्ट्रक्शन वरून. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा मी, तर AE इज इक्वल्स टू EC आहे, म्हणून मी इथं EC काय केलेलं आहे, AE ने रिप्लेस केलेला आहे. आता काय आहे बघा, AB बाय AE म्हणजेच काय आला, BA बाय AE इज इक्वल्स टू काय दिलेला आहे आपल्याला, BD बाय DC. म्हणजे हे जर दोन रेशो इक्वल असतील तर काय होणार आहे बघा, आपल्या कॉन्व्हर्स ऑफ BPT वरून काय येणार आहे, AD आणि CE या दोन काय असणार आहेत, एकमेकींना पॅरलल असणार आहेत. देअरफॉर AD पॅरलल EC. ओके, AE ही EC ला पॅरलल येणार आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. कॉन्व्हर्स ऑफ BPT वरून काय येईल, AD आणि EC या दोन्ही एकमेकींना पॅरलल येणार आहेत. आता जर या दोन लाईन एकमेकींना पॅरलल असतील तर जसं आपण थिअरम मध्ये बघितलं, या दोन पॅरलल लाईन आहेत, एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करून आपण एक अँगलची पेअर फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली दुसरी ट्रान्सव्हर्सल करून आपण अजून एक अँगलची पेअर फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करू शकणार आहे बघा, फर्स्टली आय कॅन कन्सिडर हियर रे AD parallel EC and AE is transversal. काय केलेलं आहे बघा मी इथं, AD
आणि EC हे आपले पॅरलल आहेत. याच्यावरून मी AE ही जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर इथं काय येईल बघा, अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AEC. ओके, काय येईल, BAD इज कॉन्ग्रुएंट टू AEC. हे काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग angles. Call this as equation number 2. Okay, now consider again ray AD parallel EC and AC as a transversal. AC is transversal. असं जर कन्सिडर करू तर इथं आपल्याला अजून एक पेयर भेटेल. काय भेटणार आहे बघा, DAC इज कॉन्ग्रुएंट टू ACE. हे काय असणार आहे, अल्टरनेट अँगल असणार आहे. अँगल DAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACE. हे काय आहे, अल्टरनेट अँगल आहे, अल्टरनेट अँगल्स. ओके, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय आहे बघा, BAD हा काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे ACE ला, आणि BAC इज कॉन्ग्रुएंट टू ACE. बट फ्रॉम इक्वेशन 1 ACE इज इक्वल्स टू AEC. म्हणजेच काय आहे, बट अँगल ACE is congruent to angle AEC from 1 वरून काय आपण सांगितलेलं आहे, तर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील, RHS जर सेम असेल तर LHS पण सेम येणार आहे. देअरफॉर अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DAC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय आहे बघा, रे बायसेक्ट झालाय म्हणजेच काय आहे, BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल किंवा इज इक्वल्स टू अँगल DAC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. देअरफॉर रे AD बायसेक्ट अँगल BAC. म्हणजेच काय केलेलं आहे, AD ने BAC ला बायसेक्ट केलेलं आहे. कॉन्व्हर्स हा काय असतो, थेरमच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो. थेरम मध्ये आपल्याला रे दिलेला बायसेक्ट झालेला, त्याच्यावरून आपण रेशो फाइंड आउट केला. कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला रेशो दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तो बायसेक्ट अँगल झाला हे शो करायचं आहे. तर हा आपल्याला रेशो दिलेला आहे, याच्यावरून प्रूव्ह काय करायचं आहे, AD हा जो आहे तो BAC ला बायसेक्ट करतो. म्हणजेच काय येणार आहे, अँगल BAD इज इक्वल्स टू अँगल DAC येणार आहे. त्याच्यासाठी मी एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बघा, माझी जी AB साइड आहे ती मी E ह्या पॉइंट पर्यंत एक्सटेंड केलेली आहे. अशी एक्सटेंड केलेली आहे की AE इज इक्वल्स टू AC आला पाहिजे. ओके, नाउ आय कॅन कन्सिडर इन प्रूफ ट्रायंगल EAC. EAC या ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, कन्स्ट्रक्शन वरून AE इज इक्वल्स टू EC आहे. जर एका ट्रायंगल मध्ये इफ ए ट्रायंगल हॅव टू कॉन्ग्रुएंट साइड देन दी अँगल अपोजिट टू दिस साइड्स आर कॉन्ग्रुएंट. हा काय आहे, आयसोस्केल ट्रायंगल थेरम आहे जो तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. मग जर या दोन साइड कॉन्ग्रुएंट असतील तर याचे अपोजिट अँगल्स म्हणजे AE चा अपोजिट अँगल येणार आहे ACE अँड AC चा अपोजिट अँगल येईल AEC. हे दोन अँगल काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. नाउ I can consider triangle EBC. In triangle EBC, this given things is AB by AC is equals to BD by DC. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, पण आपल्या कन्स्ट्रक्शन वरून आपण काय सांगतो, AE is equals to EC आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, इथं AE हा EC ने रिप्लेस केलेला आहे. जर AB by AE is equals to BD by DC हा जर रेशो इक्वल येत असेल तर बाय आवर converse of BPT these two lines are parallel to each other, means AD and EC are parallel to each other. या जर दोन पॅरलल लाईन असतील तर फर्स्ट आय कॅन कन्सिडर AE ऍज अ ट्रान्सव्हर्सल. AE ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू तर इथे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची पेअर फाइंड आउट करते.
नेक्स्ट आय कॅन कन्सिडर दीज टू रे आर पॅरलल टू इच अदर अँड AC ॲज अ ट्रान्सव्हर्सल. AC जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करेल तर इथे आपल्याला अल्टरनेट अँगलची कॉन्ग्रुएंट पेअर फाइंड आउट होते. बट फ्रॉम आवर इक्वेशन 1 अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AEC. Therefore from 1, 2 and 3 हे कशावरून आलेलं आहे बघा, फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून काय येईल, RHS जर सेम आला तर LHS पण सेम येणार आहेत. म्हणजेच काय येईल, अँगल BAD इज इक्वल्स टू अँगल DAC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे जर दोन अँगल इक्वल येत असतील तर ADRA ने काय केलेला असणार आहे, BAC हा अँगल बायसेक्ट केलेला असणार आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, तर प्रॉपर्टी काय असेल बघा, थेरम दिलेला आहे, द रेशो ऑफ द इंटरसेक्ट्स मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेक्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम पॅरलल लाईन्स. ओके, म्हणजे काय केलेलं असणार आहे बघा, आपल्याला आता 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या असणार आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काय असणार आहे, ट्रू ट्रान्सव्हर्सल असणार आहेत. मी इथं फिगर ड्रॉ करते. काय आहे बघा, आपल्याला 1, 2 and 3 means these 3 L, M and N are parallel to each other. This one is first transversal, I can name here T1, and this is T2 is another transversal. Okay, म्हणजे आपल्या गिव्हन थिंग्स काय असणार आहे बघा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन L ह्या 3 लाईन पॅरलल असणार आहेत and T1 T2 आर ट्रान्सव्हर्सल. बट T1 intersects L at point A, M at point B and N at point C. म्हणजेच काय केलेलं आहे, T1 नी या 3 लाईन्सला काय केलेलं आहे, A B C या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. सिमिलरली T2 इंटरसेक्ट L at point P, M at point Q and N at point R. ओके, T2 या ट्रान्सव्हर्सल न काय केलेलं आहे, L ला M ह्या पॉइंट मध्ये, M ला Q ह्या पॉइंट मध्ये, तर N ला R ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. गिव्हन थिंग्स काय आहेत बघा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N, ह्या तिन्ही लाईन एकमेकींना पॅरलल आहेत. नेक्स्ट T1 इंटरसेक्ट्स लाईन L, M and N at point A, B, C respectively. Okay, and T2 intersects line L, M and N at point P, Q आर रिस्पेक्टिव्हली. ओके, काय सांगितलेलं आहे मी, L, M, N हे आपल्याला 3 पॅरलल लाईन्स दिलेले आहेत. T1 T2 and T1 T2 आर ट्रान्सव्हर्सल्स. या दोन काय आहेत, ट्रान्सव्हर्सल्स आहेत. या ट्रान्सव्हर्सलनी म्हणजे T1 नी काय केलेलं आहे, L, M, N ला A, B, C या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. T2 ने काय केलेलं आहे, P, Q, R या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, म्हणजेच आपला थेरम काय असणार आहे, जर 3 पॅरलल लाईनना 2 लाईननी जर इंटरसेक्ट केलं तर त्याचे जे इंटरसेप्ट्स होणार आहेत, तर एका साइडच्या इंटरसेप्टचा रेशो आणि दुसऱ्या साइडच्या इंटरसेप्टचा रेशो हे दोन रेशो काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजे T1 चे इंटरसेप्ट्स कोण आहेत बघा, AB बाय BC इज इक्वल्स टू T2 चे इंटरसेप्ट्स कोण आहेत इथे आता, PQ बाय QR. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी इथे एक स्मॉल कन्स्ट्रक्शन करते. कन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा मी, तर ड्रॉ सेगमेंट PC काय करणार आहे मी, ड्रॉ करणार आहे, किंवा ड्रॉ म्हणण्याऐवजी आपण काय म्हणूया, जॉईन म्हणूया. जॉईन सेगमेंट PC. म्हणजे इथं मी काय करते, हा PC काय करणार आहे, जॉईन करून घेणार आहे.
प्रूफ बघूया आपण, काय करूया बघा. इन ट्रायंगल ACP, firstly I can consider here this triangle ACP. In triangle ACP इथं मी नाव काय करते, इंटरसेक्ट झालेले या पॉइंटला मी D नाव देते. तर काय करणार आहे बघा, इन ट्रायंगल ACP BD पॅरलल AP. BD आणि काय आहेत AP, या दोन काय लाईन आहेत, पॅरलल आहेत. जर या दोन लाईन पॅरलल असतील, देअरफॉर AB by BC is equals to PD by DC. ओके, हे कशावरून आलं, बाय BPT. PPT थेरम वरून हे असं येणार आहे. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. मी काय केलेलं आहे, ACP हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. याच्यामध्ये BD आणि AP या दोन लाईन एकमेकींना पॅरलल आहेत. जर या पॅरलल असतील तर काय होईल, AB बाय BC इज इक्वल्स टू PD बाय DC. हे बाय BPT वरून येणार आहे. नाउ इन ट्रायंगल CPR. ओके, CPR या ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, DQ पॅरलल CR. DQ काय आहे, CR ला पॅरलल आहे. देअरफॉर PQ बाय QR इज इक्वल्स टू PD बाय DC. हे सुद्धा काय येणार आहे, बाय BPT. BPT वरून काय येणार आहे बघा, PQ बाय QR इज इक्वल्स टू PD बाय DC. ओके, देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 AB बाय BC इज इक्वल्स टू PQ बाय QR. हे कशावरून आलं, फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून काय आलेलं आहे बघा, 1 मध्ये काय आहे, AB बाय BC इज इक्वल्स टू PD बाय DC आहे. नेक्स्ट 2 मध्ये PQ बाय QR इज इक्वल्स टू PD बाय DC आहे. 1 आणि 2 वरून जर RHS सेम असतील तर आपल्या LHS पण सेम येणार आहेत. म्हणजेच AB बाय BC इज इक्वल्स टू PQ बाय QR हे आपल्याला आपण दाखवलेलं आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. थेरम काय आहे, जर 3 पॅरलल लाईन असतील आणि 2 ट्रान्सव्हर्सलनी त्यांना जर इंटरसेक्ट केलं तर जे होणारे इंटरसेप्ट आहेत, म्हणजे फर्स्ट ट्रान्सव्हर्सल मधून होणारे जे इंटरसेप्ट आहेत त्यांचा रेशो आणि सेकंड ट्रान्सव्हर्सल मधून झालेले जे इंटरसेप्ट आहेत त्यांचा रेशो हा इक्वल असतो. मी फक्त तिथं काय केलेले आहे, PC ही जॉईन करून घेतली. जॉईन केल्यानंतर आपल्याला 2 ट्रायंगल फॉर्म आउट होतात. त्या ट्रायंगल मध्ये फक्त आपण BPT यूज करून काय करू शकतो, आपला थेरम प्रूव्ह करू शकतो. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, फर्स्ट बघितलं आपण BPT थेरम. ओके, तर BPT थेरम मध्ये काय आहे बघा, आपल्याला एक ट्रायंगल दिला असेल ABC आणि काय असेल, एक लाईन पॅरलल दिली. म्हणजे काय केलं बघा, इन ट्रायंगल ABC इफ DE इज पॅरलल टू BC. जर काय केली आपल्याला एक साइड ही दुसऱ्या साइडला किंवा त्याच्या ट्रायंगलच्या एका साइडला जर पॅरलल दिली तर इथे आपण BPT यूज करायचा. BPT काय येतो बघा, रेशो तुम्ही वरून खालीच घ्यायचे. म्हणजेच काय येईल, AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC येणार आहे. ओके, हा आला आपला BPT थेरम. सेकंड आपण बघितलं कॉन्व्हर्स ऑफ BPT. कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर BPT चा कॉन्व्हर्स काय येतो बघा, एक ट्रायंगल दिला असेल आणि या ट्रायंगल मध्ये काय सांगितलं मला, हा मला ट्रायंगल दिलाय ABC आणि याच्यामध्ये इथं आपल्याला D आणि E दिला असेल. काय केलं बघा, इन ट्रायंगल ABC इफ AD बाय DB is equals to AD by DB is equals to BE by EC. काय केलेलं आहे, AD by DB is equals to BE by EC. असं जर असेल तर काय म्हणणार आहे, then AD पॅरलल AC. AD काय असणार आहे, AC ला पॅरलल असणार आहे. ओके, थर्ड आपण बघितलेला आहे अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर मध्ये काय केलेलं असतं बघा, एक ट्रायंगल दिलेला असणार आहे. या ट्रायंगल मधला जर आपला हा अँगल बायसेक्ट झाला मीन्स ABC
हा ट्रायंगल दिला आपल्याला, याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला बी हा अँगल बायसेक्ट झालेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, या अपोजिट साइड मध्ये डी या पॉइंटने इंटरसेक्ट केलेला आहे. असं जर आपल्याला सांगितलं तर काय येतं बघा, रेशो काय येणार आहे, हा अपोजिट साइडचा रेशो म्हणजेच काय येईल, इन ट्रायंगल ABC अँगल B इज बायसेक्टर. बी हा काय आहे, बायसेक्टर आहे. ओके, तर रेशो काय येईल बघा, AD बाय DC इज इक्वल्स टू, AD घ्या तर त्याची साइड कोण घ्यायला पाहिजे, AB घ्यायला पाहिजे. AB बाय DC घेतलाय म्हणल्यावर काय घ्यायला पाहिजे, BC घ्यायला पाहिजे. हा काय झाला, अँगल बायसेक्टर. नेक्स्ट कॉन्व्हर्स काय येईल, जर आपल्याला हा रेशो दिला असेल म्हणजेच काय केलं, AD बाय DC दिला असेल इज इक्वल्स टू AB बाय BC दिला असेल तर काय म्हणणार आहे आपण, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम BD रे BD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ओके, आणि लास्ट आपण बघितलेली आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. ओके, म्हणजेच काय केलं असणार आहे, आपल्याला जर थ्री पॅरलल लाईन्स दिल्या आणि दोन ट्रान्सव्हर्सल दिल्या, म्हणजेच काय केलेलं आहे बघा, ही T1 आहे, ही T2 आहे, LMN या तीन पॅरलल लाईन आहेत. इंटरसेप्ट इथे जे तयार होतात ABC अँड PQR, हे जे इंटरसेप्ट तयार झाले तर ह्या इंटरसेप्टचा रेशो म्हणजेच काय येईल, AB बाय BC इज इक्वल्स टू PQ बाय QR असं असणार आहे. हे इतके आपण थेरम आतापर्यंत बघितलेले आहेत आणि या थेरमशी रिलेटेड तुम्हाला काय आहेत, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत किंवा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम सेट जो आहे, प्रॅक्टिस सेट जो आहे 1.2 हा या थेरमशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला जर थ्री पॅरलल लाईन दिल्या, यापैकी तुम्हाला तीन यांची मेजरमेंट्स दिली तर एक तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशननी काढू शकता किंवा इथं जरी तुम्हाला थ्री साइड्स दिल्या तर बीपीटी वरून एक साइड तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशननी काढू शकता. नेक्स्ट तुम्हाला जर क्वेश्चन असा आला की एका ट्रायंगल मध्ये जर हा रेशो आहे किंवा एक ट्रायंगल दिला असेल आणि त्याच्यामध्ये सांगितलं की रे DE इज पॅरलल टू साइड AC, हे प्रूव्ह करा. जर आपल्याला पॅरलल रे प्रूव्ह करायचा असेल तर तिथे आपल्याला कोणता थेरम यूज करायला पाहिजे, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करायला पाहिजे. आणि बीपीटीचा कॉन्व्हर्स येण्यासाठी आपल्याला पहिला या रेशो पर्यंत यायला पाहिजे. तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत काय करायचं, या रेशो पर्यंत यायचं. जर हा रेशो इक्वल आला तर आपण काय म्हणू शकणार आहे, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी AD पॅरलल AC. अशा पद्धतीने काय करायचे आहेत, आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे. लेट्स सी सम सॉल्व्ड एक्झाम्पल आहे बघा. इन ट्रायंगल ABC DE parallel BC if DB is equals to 5.4, AD is equals to 1.8, EC is equals to 7.2 centimeter, then find AE. ओके, आपल्याला काय करायचं आहे बघा, थ्री म्हणजे जे काही आपले थ्री पार्ट्स आहेत किंवा थ्री सेगमेंट्स आहेत त्याची आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि फोर्थची काय करायची आहे, लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्याच्यासाठी इथे त्यांनी सांगितलंय इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC. ओके, लेट्स सी सोल्युशन काय येईल बघा. सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC, DE हा काय आहे, BC ला पॅरलल आहे. देअरफॉर बाय बीपीटी वरून आपण काय सांगू शकणार आहे बघा, AD बाय DB इज इक्वल्स टू AE बाय EC. हे काय करणार आहे आपण, बीपीटी वरून आलेला आहे त्यापैकी आपल्याला AD दिलेला आहे किती आहे तो 1.8 डिवायडेड बाय DB दिलेला आहे 5.4 इज इक्वल्स टू AE आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, EC दिलेला आहे 7.2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा, AE इज इक्वल्स टू 7.2 इंटू 1.8 डिवायडेड बाय 5.4. ओके, हे सॉल्व्ह करू शकतो आपण. काय येईल बघा, 1.8 नी इथे जर डिवाइड केलं तर 0.3 येईल आणि पुन्हा 0.3 ने जर याला डिवाइड केलं तर काय येणार आहे बघा, पॉइंट नाही असे कन्सिडर करून तुम्ही डिवायडेशन करा आणि पुन्हा पॉइंट द्या. काय करता बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा 12. ओके, म्हणजेच काय येणार आहे 2.4 येईल. इथे मी 0.3 ने डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे
2.4. Therefore AE is equals to what? 2.4 सेंटीमीटर येणार आहे. फक्त तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जसं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करत जा तसं तुम्हाला काय होणार आहे, सोल्युशन फाइंड आउट होणार आहे. AE इथं काय आलेलं आहे, 2.4 आलेला क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल PQR RS is bisector of angle R. If PR is equals to 15, RQ is equals to 20, PS is equals to 12, then find SQ. ओके, सोल्युशन मध्ये बघूया आपण काय सांगितलेलं आहे बघा. आपल्याला बायसेक्टर दिलेला आहे R या अँगलचा. कोण आहे बघा, RS न काय केलेलं आहे, R हा अँगल बायसेक्टर केलेला आहे. म्हणजे इथं ऑब्विसली आपल्याला काय करायला पाहिजे, अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायला पाहिजे. ओके, सी सम सोल्युशन नाउ. इन ट्रायंगल PQR segment RS is bisects angle R. angle R काय केलेला आहे, त्यानं बायसेक्ट केलेला आहे. ओके, therefore by angle bisector theorem, angle bisector theorem वरून काय येणार आहे बघा, PS by SQ is equals to काय येतो अँगल बायसेक्टर थिअरम, PS by SQ. आता मी फर्स्ट PS कन्सिडर केले तर मी इथं काय घ्यायला पाहिजे, PR घ्यायला पाहिजे. इज इक्वल्स टू PR by SQ म्हणजेच काय येईल, त्याची कोणती येणार आहे करस्पॉन्डिंग, RQ येणार आहे. त्यापैकी आपल्याला PS दिलेला आहे 12 आहे, डिवायडेड बाय SQ फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल्स टू PR आपल्याला दिलेला आहे 15 डिवायडेड बाय RQ दिलेला आहे 20. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय येईल बघा, 20 into 12 is equals to 15 into SQ. Therefore SQ is equals to what, SQ काय येईल बघा, हा 15 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच SQ काय येईल, मी फर्स्टली SQ लिहिते, नेक्स्ट हे इक्वल टू तिकडच्या साईडला येते. काय येणार आहे बघा, 12 into 20 डिवायडेड बाय 15 येणार आहे. हे सिम्प्लिफाय करू शकता. 5 3 जा 15, 5 4 जा 20, 3 1 जा 3, 3 4 जा 12. ओके, म्हणजे SQ काय येणार आहे बघा, 4 into 4 म्हणजेच काय येईल, therefore SQ is equals to 4 4 जा 16. आपल्याला त्यांनी इथं काय दिलेलं नाहीये, याचं कोणतंही स्केल दिलेलं नाहीये. म्हणजे SQ बरोबर आपण काय करायचं आहे, 16 ठेवायचा. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा तुम्हाला. काय आहे, इन फिगर AB parallel CD parallel EF if AC is equals to 5.4, CE is equals to 9, BD is equals to 7.5, then find DF. आपल्याला काय करायचं आहे, DF फाइंड आउट करायचं आहे आणि तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, AB parallel CD parallel EF. Therefore AC by CE is equals to BD by DF. हे कशावरून येणार आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. हे कशावरून आलेलं आहे, आपण जी प्रॉपर्टी बघितलेली आहे 3 पॅरलल लाईन आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल, याच्यावरून आपण काय म्हणतो, AC by CE is equals to BD by DF येणार आहे. त्यापैकी आपल्याला AC दिलेला आहे 5.4 डिवायडेड बाय CE दिलेला आहे 9 is equals to BD आपल्याला दिलेला आहे 7.5 डिवायडेड बाय DF आपण फाइंड आउट करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय येतं बघा, 5.4 into DF is equals to 7.5 into 9. Okay, now DF is equals to what, 7.5 into 9 divided by 5.4. हा 5.4 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. मी डायरेक्ट डिवायडेशन करते. 9 1 जा 9, 9 6 जा 54 म्हणजेच काय येणार आहे, 0.6 येईल. ओके, DF is equals to काय आला, 7.5 डिवायडेड बाय 0.6 आला. ओके, आता काय करूया आपण, सॉल्व करूया. हे
6 ने याला डिवाइड करूया. 6 ने याला डिवाइड केलं तर काय येईल बघा, DF इज इक्वल्स टू 6 1 जा 6 येईल. नेक्स्ट काय येणार आहे, DF काय आलेला आहे बघा 7.5 डिवाइडेड बाय 0.6 आला. पॉइंट घालून टाकला म्हणजेच काय येणार आहे बघा, DF इज इक्वल्स टू 75 डिवाइडेड बाय 6. मी पॉइंट दोघांचे पण काढून टाकलेले आहेत, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलेलं आहे मी 10 नी मल्टिप्लाय करून पॉइंट घालवलेले आहेत. आता 75 डिवाइडेड बाय 6 हे डिवायडेशन करूया. 6 1 जा 6 उरले इथं 1, 6 2 जा 12, रिमेनिंग इज 3.5. म्हणजेच काय येणार आहे, DF इज इक्वल्स टू 12.5 येणार आहे. आपल्याला स्केल दिलेला नाही म्हणजेच काय आला, DF 12.5 आला. हे तुम्ही पॉइंट ठेवून सुद्धा काय करू शकता, तुमचं डिवायडेशन करू शकता. मी तर हे 2 पॉइंट कॅन्सल करून टाकलेले आहेत, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10 नी मल्टिप्लाय केलेला आहे आणि हा आपण काय केलेला आहे, डिवायडेशन करून DF फाइंड आउट केलेला. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल ABC. D is a point between A and C. Side DE is a parallel side BC. AE is a point between A and B. Then prove that AB by BC is equals to AE by EB. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फर्स्टली दे कॅन गिव्स अस BD is a bisector of angle ABC. ABC चा बायसेक्टर दिलेला आहे, म्हणजे इथे ऑब्विसली आपल्याला काय करायला हवी, अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायला हवा. त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ED ही जी लाईन आहे ती काय आहे, BC ला पॅरलल आहे. मग ED BC ला पॅरलल असेल तर इथे आपल्याला BPT सुद्धा यूज करायला हवा. अजून काय सांगितलेलं आहे बघा, D इज अ पॉइंट बिटवीन A अँड C अँड E इज अ पॉइंट बिटवीन A अँड B. AB च्या मध्ये E हा पॉइंट आहे तर AC च्या मध्ये D हा पॉइंट आहे. ओके, लेट्स सी दी सोल्युशन. नाउ इन ट्रायंगल ABC, ओके, काय आहे बघा, रे BD इज बायसेक्टर बायसेक्ट्स अँगल ABC. रे BD ने काय केलेलं आहे, ABC अँगल बायसेक्ट केलेला आहे. देअरफॉर काय येणार आहे बघा, तिथं अँगल बायसेक्टर वरून काय येणार आहे, AD बाय DC. ओके, इज इक्वल्स टू अँड बायसेक्टर केला म्हणजेच काय आला, AD बाय DC इज इक्वल्स टू काय येणार आहे, AB बाय BC इज इक्वल्स टू AB बाय BC येणार आहे. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. आणि हा काय आहे, अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, नाउ अगेन इन ट्रायंगल ABC. ओके, ABC मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, DE पॅरलल साइड BC. साइड DE काय आहे, BC ला पॅरलल आहे. असं जर असेल, DE ही काय आहे, BC ला पॅरलल आहे, म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफॉर AD बाय DC इज इक्वल्स टू काय केलेलं आहे मी, AD बाय DC इज इक्वल्स टू काय येणार आहे, AE बाय EB येणार आहे. ओके, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. आणि हे कशावरून आलेलं आहे, बाय BP. काय आलेला आहे, हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरून आलेला आहे. Therefore, now from 1 and 2, AD by DC is equals to AB by BC, and in equation 2, AD by DC is equals to AE by EB आहे. म्हणजे जर 1 आणि 2 च्या जर LHS सेम असतील तर RHS पण काय येणार आहेत, सेम येणार आहेत. Therefore, from 1 and 2, AB by BC is equals to AE by EB. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 दिलेले आहेत. 2 काय काय दिलेले आहेत बघा, एक तर आपल्याला अँगल बायसेक्टर पण सांगितलेला आहे आणि 2 पॅरलल लाईन पण दिलेले आहेत. म्हणजे इथे आपण अँगल बायसेक्टर थिअरम यूज करू शकतो आणि आपण काय करू शकतो, BPT थिअरम पण यूज करू शकतो. इक्वॅलिटी वरून काय केलेलं आहे आपण, AB बाय BC इज इक्वल्स टू AE बाय EB सांगितलेलं आहे. आपण काय काय बघितलेलं आहे बघा, BPT थिअरम बघितला, कॉन्व्हर्स ऑफ BPT बघितला, अँगल बायसेक्टर थिअरम
कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम अँड प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. यावरूनच तुम्हाला काय आहे, नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे जो की या सगळ्यांशी रिलेटेड असणार आहे. जर तुम्ही अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. थँक्यू.